प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने सुंदरशी वेळ दिली. उशीर झालाय प्रियांनो, परंतु प्रत्येक गोष्टीचा समय असतो. सर्व गोष्टींना वेळ दिला पाहिजे असं मनुष्य पण सांगतं आणि बायबलमध्ये पण दिलेलं आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. कोण करेल प्रार्थना? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि तुझे निर्माण करते माझे महादेव परमेश्वरा. प्रभु तुला प्रथम तर मी उंचाविते गौरविते मान नमते माझे बाप्पा परमेश्वरा. प्रार्थना करते आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय परमेश्वरा तुझ्या वचनासाठी परमेश्वरा आम्हा सर्वांना प्रभू ते एकत्रित केलं. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते प्रभू तुझे दास परमेश्वरा वचन प्रेरित असताना परमेश्वरा त्यांना तू त्या ज्ञानाने आणि बुद्धीने भरून काढ माझे देव बाप्पा परमेश्वरा. इथे बसल्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. एवढी नाश नम्र प्रार्थना धन्यता नाम प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून ते देतोय. आमेन. प्रियांनो, आपण अगदी शेवटच्या समयामध्ये आलेलो आहोत. कोणत्याही समयाला जसा कुचका धागा असतो ना, त्याचा तुटण्याचा काही वेळ काळ मर्यादा नसते. अशा समयामध्ये आम्हाला देव बाप्पाने आणलेला आहे आणि शेवटच्या घटकेपर्यंत देव बाप आपल्या प्रिय लोकांकडे पाहत आहे. कारण जे आपण सगळेजण बसलेलो आहोत ना, एकाच जणाने आपल्याला बनवलेलं आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज जरी असलो ना, पण क्रिएटर एकच आहे. एकाशिवाय दुसऱ्याला क्रिएटर नावच नाहीये. पण आपल्याला त्या क्रिएटरची ओळख देव बाप्पाने होऊ दिली, ही आपली मानता आहे. आणि ज्यांना हे ऐकायला मिळतं त्यांच्यासारखे आशीर्वादित तर कोणी या भूतलावर आहेच नाहीये. प्रियांनो, उपासाच्या काळामध्ये आपण साथे आहोत. आता जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना माहीत आहे की उपासाचे अगदी थोडे दिवस आता समाप्तीच्या मार्गावर राहिलेले आहेत. या उपासाच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी जर एक निर्णय घेतला, एक निर्णयाला धरून जर आम्ही ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न केला, तर आमच्यामध्ये आज जे काही तफावत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ॲटोमॅटिक दूर होतील. आणि ती काय आहे वचनातून पाहूया. इफिसकरस पत्र 5वा अध्याय 10वं वचन. इफिसकरस पत्र 5वा अध्याय 10वं वचन. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्यायचं. प्रभूला काय संतोषकारक आहे हे आतापर्यंत आम्ही पूर्णपणे पारखून घेतलेलं नाही. प्रियांनो, आम्ही जर पारखून घेतलं ना की प्रभूला काय हवं आहे, प्रभू कशाची अपेक्षा करतो, प्रभूने आमच्यासाठी जे वधस्तंभावर आपला प्राण दिला त्याच्या मागचा हेतून उद्देश जर आम्ही आमच्या लक्षात घेतला ना, तर आम्हाला समजेल की आम्हाला ख्रिस्तामध्ये प्रभूची इच्छा काय आहे हे समजणं किती गरजेचं आहे. प्रियांनो, विभिन्न मार्गाने आम्ही जर प्रभूमध्ये आज आहोत ना, आमचा मार्ग आणि आमचा उद्देश एकच असला पाहिजे. जो प्रभूचा उद्देश धरून ख्रिस्तामध्ये चालतो ना, त्यालाच प्रभू समजतो. जो प्रभूचा उद्देश धरून प्रभूमध्ये चालत नाही ना, मग तो आपल्या मनाच्या इच्छा प्रभूमध्ये राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी उपासाचे दिवस येतात जातात, परंतु आम्ही कधी स्वतःला तपासलं का की मी दरवर्षी जर प्रभूच्या नावाने उपास धरतो तर माझ्यामध्ये काय बदल आतापर्यंत या उपासाच्या माध्यमातून आलाय किंवा आणण्याचा मी प्रयत्न केलाय, किंवा मी ते समजण्यासाठी त्या गोष्टीमध्ये जाण्याची इच्छा केली. म्हणून आजचा शब्द आलाय, प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा. प्रियांनो, प्रभूला फक्त एक हवा आहे आमच्याकडून, आणि एकच उद्देशाने त्याने मनुष्याला एदेन बागेमध्ये
आपल्या हाताने मातीच्या पुतळ्यामध्ये घडवलं होतं. परंतु मनुष्याने आजपर्यंत देव बाप्पाची ती इच्छा पूर्ण केली नाही, ज्या इच्छेसाठी प्रभू परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत बनवलं होतं. मनुष्याला पाप करण्याची प्रक्रिया मनुष्याच्या मनाने, मनुष्याच्या आतमध्ये आली नाही. पापासाठी त्याला प्रोत्साहित करण्यात आलं आणि त्या प्रोत्साहित होण्यामध्ये स्त्री अग्रेसर आहे. सैतानाने स्त्रीला प्रथम भेट दिली आणि सैतानाने स्त्रीचं मन पापाकरता पूर्णपणे वळवलं आणि मग स्त्रीने आपल्या पतीचं मन पापाकडे आकर्षित केलं, असं बायबल आम्हाला शिकवतं. परंतु जर या पार्श्वभूमीला आम्ही जर बाजूला ठेवलं ना प्रियांनो, तर मनुष्याच्या मनामध्ये, मनुष्याच्या हृदयामध्ये आणि मनुष्याच्या आत्म्यामध्ये देवाची इच्छा भंग करण्याचा कुठंच काही प्रयत्न किंवा विचार किंवा मनामध्ये योजना काहीच मनुष्याच्या मनात नव्हती. परंतु सैतानाने मनुष्यामध्ये पाप आणण्याचं कारण काय आहे? कारण त्याला स्वर्गातून हाकलून दिलं होतं. स्वर्गामध्ये तो व्यवस्थित राहिला नव्हता. स्वर्गामध्ये त्याने परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याऐवजी सैतानाने आपलीच इच्छा पूर्ण करण्याची त्या ठिकाणी इच्छा दाखवली. प्रभू परमेश्वराने पुष्कळचा वेळ त्याला नीट होण्यासाठी दिला, परंतु तो नीट होण्याऐवजी आणखीच त्याने स्वर्गामध्ये निरनिराळ्या स्वर्गदूतांना आपल्या बाजूने उभं केलं. आणि जे आज सैतान आम्ही म्हणतो त्याचं नाव लुसिफर होतं. आणि सर्वात प्रिय पुत्र परमेश्वराचा हा लुसिफर होता. प्रियांनो, सर्व गोष्टीची मोकळीकता लुसिफरला परमेश्वराने स्वर्गामध्ये दिली होती, परंतु त्याने त्या मोकळीकतेचा दुरुपयोग करायला सुरुवात केली. प्रियांनो, निर्माता आणि निर्मिती याच्यामध्ये फार अंतर आहे. परंतु या लुसिफरला निर्मितीचा काहीच फरक पडला नाही. त्याला वाटलं मी पण निर्माता आहे, मला पण निर्मात्याची जागा मिळावी, मी पण त्या लेवलचा आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी मी पण असावं, असा त्याच्या मनामध्ये अभिमान आला. प्रियांनो, आणि जो निर्माता असतो ना, तो कधी दुसऱ्याला निर्माता होऊ देत नाही. कारण ज्याने सर्व काही घडवलेलं असतं ना, तो त्याचा प्रमुख कर्ता असतो. एकच जणाला काही ना काही अस्तित्व बनवण्याचा, घडवण्याचा, रचण्याचा, करण्याचा अधिकार असतो. पण या लाडक्या पुत्रांचा लाड इतका परमेश्वराने केला, याला कसलंही भान राहिलं नाही. आणि बायबलमध्ये त्याचे पुरावे दिलेत. त्याने परमेश्वराबरोबर युद्ध करण्यापासून माघार घेतली नाही. परमेश्वराशी तो लढला, म्हणला मी परमेश्वर होण्यासाठी तुझ्याशी लढण्यापासून पण स्वतःला आवरणार नाही. आणि त्याने तसं करून दाखवलं. 1-3 वचन आपण बघू, मग 5 मिनिटं अजून बोलतो आणि थांबतो. प्रगटीकरण 12वा अध्याय 7 ते 9 वचन. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाईल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. पाहिलं, स्वर्गामध्ये त्याने परमेश्वराबरोबर लढण्याची तयारी केली, पण परमेश्वराला समजलं लुसिफर हा कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे. कोणाला जरी ती भाषा किंवा ते वागणं कळलं नाही, पण परमेश्वराला कळलं. म्हणून परमेश्वर म्हणला, तू माझ्याबरोबर युद्ध करण्याचं ठरवलं ना, तू प्रथम मिखाएलला हरवून दाखव. मिखाएलला जर तू हरवलं ना,
मग मी तुझ्याशी युद्ध करीन, आणि जर त्या युद्धामध्ये तू मला हरवलं ना, तुला मी परमेश्वर होण्याचा अधिकार देईन. पण असं असतं ना प्रियनं, जो पूर्णपणे एखाद्या गोष्टीच्या अधीनतेमध्ये गेलेला असतो ना, त्याला कोणत्या गोष्टीचं कधी कधी भान राहत नाही की मी काय ऐकत आहे आणि मी काय ऐकण्यापासून स्वतःला आवरलं पाहिजे का त्यावर रोख ठेवली पाहिजे. अनकंट्रोलेट झालेला कोणी पण असो ना, त्याला कधी कोणत्या गोष्टीला ब्रेक लावण्याची इच्छा होत नाही. परमेश्वर म्हणला मिखाईल बरोबर युद्ध करावं लागल, मला आनंदाने युद्ध करेन आणि याला हरवूनच दाखवेन. पण लुसिफरला याची काळजी राहिली नाही की मिखाईलच्या माग परमेश्वर आपलं सारं सामर्थ्य पाठवणार आहे. त्याला वाटलं सर्वात प्रिय पुत्र मी आहे आणि हा मिखाईल काय साधारण स्वर्गदूत आहे, याला मी एका सेकंदात हरवेल. परंतु याच मिखाईल स्वर्गदूताने लुसिफरला स्वर्गामध्ये हरवलं, आणि जेव्हा हरला तो तेव्हा त्याने मान खाली घातली. वेळ निघून गेल्यावर मान खाली घालणं काही उपयोगाचं नसतं प्रियांनो. मान तेव्हा घालवली पाहिजे, खाली केली पाहिजे, जेव्हा आपण काही करत नाही. काही जर आपण केलं नाही ना, त्यावेळेस जर मान आपण खाली झुकवली ना, तर ते नम्रतेचं दर्शक आहे. पण जर आपण एखाद्या कृत्यामध्ये हार मानली आणि मान खाली घातली ना, त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. परमेश्वराने पाहिलं हा हद्दीच्या बाहेर गेलेला आहे, आता याचं स्वर्गामध्ये राहणं उचित नाही. कारण त्याने करोडो स्वर्गदूतांना आपल्या बाजूने मॅजॉरिटी म्हणून उभं केलं होतं की मी परमेश्वर होण्यास योग्य आहे का, तुम्ही सर्वांनी होय म्हणायचं. आणि करोडो स्वर्गदूत त्याच्या बाजूने होते. आणि जेव्हा परमेश्वराने या सगळ्या घटना पाहिल्या, परमेश्वराला अगोदरच कळलं होतं की याच्या मनामध्ये काय विचार चाललेत आणि हा काय करण्याची योजना करत आहे. परंतु परमेश्वराने शेकडो वर्ष त्याला सुधारण्यासाठी दिले, पण याने सुधारण्याऐवजी परमेश्वराच्या विरोधात बंड करण्याचा त्याने त्या शेकडो वर्षामध्ये प्रयत्न केला. प्रियांनो, आमचा परमेश्वर सर्वांना सुधारण्याची संधी देतो. का देतो माहितीये का? कारण त्याला माहितीये जगामध्ये पाठवणारा मी आहे, माझ्याशिवाय हा जगात आलेला नाही. म्हणून परमेश्वर होईल तितकं प्रत्येकाला संधी देतो की त्यांनी ऐकावं, त्याप्रमाणे करावं आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी राहावं. परंतु लुसिफर या सगळ्या गोष्टीच्या हद्दीच्या पलीकड गेलेला होता. म्हणून प्रभू परमेश्वर त्याला म्हटला, जेव्हा त्याने मान खाली झुकवून परमेश्वरासमोर उभा राहिला ना, परमेश्वर म्हणला आता माझी तुझ्यावरची प्रीती संपलेली आहे. तू माझा आवडता पुत्र होता ना, आता तू माझ्यासाठी नावडता पुत्र झालेला आहे. मी कधीच तुझ्यावर आपली प्रीती ती करणार नाही जी प्रीती तू माझी पाहिलेली आहे. तू माझं चांगलं स्वरूप पाहिलेलं आहे, पण आता माझं दुसरं स्वरूप तुला मी दाखवीन. आणि माझ्या दुसऱ्या स्वरूपाला दाखवण्यासाठी तुला स्वर्गात राहणं उचित नाही. तू स्वर्गामध्ये राहण्यास योग्य राहिलेला नाही. आणि जेव्हा परमेश्वराने त्याला धक्का देऊन पृथ्वीवर खाली पाठवलं, पृथ्वीवर त्याने मनुष्यामध्ये पाप आणलं. प्रियांनो, आज कोणता व्यक्ती म्हणतो का मी पापी नाही? याचं म्हणतं कोणाला? कोणत्याही लेवलचा व्यक्ती असू द्या, किती अमीर असू द्या, किती गरीब असू द्या, कोणत्याही परिस्थितीमधला असू द्या, त्याला म्हणता येतं का मी पापी नाही, मी पाप केलं नाही, किंवा पाप मला माहिती नाही, म्हणता येतं कोणाला? जो सर्वात पवित्र पुरुष आदाम होता, त्याने जर एदेन बागेमध्ये पाप केलं ना,
तर बायबल सांगतं रोम 5:12 मध्ये, एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आलं आणि ते पाप सर्वांमध्ये पसरलं गेलं. आज आमच्यामध्ये पण ते पाप आलंय, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्यावर कृपा झाली की त्याने आमच्या पापाचा डाग वधस्तंभावर आपलं रक्त सांडून आपला प्राण देऊन त्याने आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवलं. आणि 40 दिवस अरण्यामध्ये सैतानाने येशू ख्रिस्ताला उपाशी ठेवलं. 40 दिवस 40 रात्र उपाशी ठेवलं. एक थेंब पाण्याचा 40 दिवस 40 रात्र सैतानाने येशूला दिला नाही, असं बायबलमध्ये वचनासहित दिलंय. मत्थ्याच्या 4 अध्यायाच्या 1 ते 11 वचनाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी दिल्यात की सैतानाने येशू ख्रिस्ताची वधस्तंभावर जाण्या अगोदर सर्वात भयंकर परीक्षा अरण्यात घेतली आणि त्या परीक्षेमध्ये येशू ख्रिस्त विजयी झाला. प्रियांनो, सैतानाला त्याने हरवलं आणि आपल्या शब्दाने तो म्हणला, निघून जा माझ्या पुढून, आणि सैतान निघून गेला. प्रियांनो, आज ते 40 दिवसाचे उपास ख्रिस्ती मनवणारे काही प्रियजन येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ करत आहेत. येशू उपाशी राहिला, परंतु आमचे ख्रिस्ती मनवणारे प्रियजन उपास या शब्दाने त्या गोष्टीला आजही पूर्ण करत आहे. आणि जे कोणी उपास करत आहेत त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वराचा निरोप आहे. आज एकच वचनातून निरोप दिलाय की प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा. जर प्रियांनो प्रभूला काय पसंत आहे हे जर पारखून घेतलं ना, तर जे कोणी आज उपासामध्ये आहे किंवा जे कोणी उपासाचा आज आदर करतात, उपास न धरता, त्या सर्वांबद्दल प्रभूला संतोष मनामध्ये येईल की माझे विश्वासणारे, माझे सेवक माझी इच्छा समजून घेऊन त्या प्रकारे करण्याची प्रक्रिया करत आहेत. प्रियांनो, प्रभू फक्त स्तुती आराधनेचा आजही भुकेलेला तहानेलेला आहे. त्याला मनुष्याकडून याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे आणि तो दुसऱ्या कशाची इच्छाही आजही करत नाही. म्हणून या उपासाच्या काळामध्ये या वचनावर आणखी मी एक संदेश देणार आहे, कारण आज वेळ खूप झालाय. त्यामुळं मी शॉर्ट अँड स्ट्रेटमध्ये पार्श्वभूमी किंवा प्रस्तावनाच या वचनाची सांगितली, परंतु या वचनाचा डिटेल अर्थ काय आहे हे पुढील वेळेला जेव्हा देवबाप मला संधी देईल त्यावेळेला याला बदामासारखं फोडून सांगन की प्रभूची इच्छा आमच्या प्रती काय आहे. आज फक्त प्रस्तावनेच्या माध्यमातून देवबाप एवढंच आपल्याला कळवित आहे की जर आम्ही उपास धरत आहोत तर प्रभूची इच्छा काय आहे ते जर आम्ही पूर्ण केलं तर आमच्या उपासाला काही अर्थ आहे. न तर दरवर्षी उपासाचे दिवस येतात आणि जातात, आम्ही त्यामध्ये उपास धरतो, एन्जॉय करतो आणि पुढच्या वर्षाची वाट बघतो की पुढच्या वर्षी पण आम्ही अशी प्रक्रिया करू. या प्रक्रियेपेक्षा देवाला काय आवडतं हे जर आम्ही करण्याची इच्छा प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहून करण्याचा प्रयत्न केला ना, प्रियांनो, तिथं कधीच वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला जागा मिळणार नाही. आज काही जण वचनाला दोष देऊन प्रभूच्या नावामध्ये चाललेले आहेत. जेव्हा प्रभूची इच्छा काय आहे हे समजेल ना, तेव्हा प्रत्येकाला वाटेल, अरे मी आत्तापर्यंत जे करत आहे हे योग्य केलं नाही. कदाचित ते पश्चाताप करतील, क्षमा मागतील, आपलं पाप प्रभू समोर कबूल करून
प्रभूच्या इच्छेप्रमाणे राहिलेलं भावी जीवन जगण्यासाठी स्वतःला प्रभूच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतील. आणि हेच देव बाप्पाला आपल्या विश्वासणाऱ्यांकडून, आपल्या सेवकांकडून हवा आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. काही सेकंद आपण शांत राहू. काही सेकंदानंतर आपण प्रार्थना करणार आहोत. दिन में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। आपल्यामध्ये मोनाताई आहेत, शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझे महान प्रिय परमेश्वरा. प्रभुत्रा उंचाविते गौरविते मान महिमा देते माझे पप्पा. परमेश्वरा प्रार्थना करते सुंदरशा वचनाद्वारे परमेश्वरा आम्हाला चालवलंच प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते परमेश्वरा. प्रार्थना करते देव बाप्पा इथे बसलेला परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने बुद्धीने भरून टाक माझ्या येशू बाप्पा. प्रार्थना करते तुझ्या सेवकाने परमेश्वरा सुंदरशा वचनाद्वारे प्रभू आम्हाला चालवलं प्रभू. त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांना त्यांच्या परिवाराला परमेश्वरा तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा कसले अडखळ येऊ नको देऊ परमेश्वरा. त्यांना तू विशेष प्रकारे सहाय्य आणि मार्गदर्शन कर दे बाप्पा. प्रभू पगारी अंकला जसं तू सुखरूप आणलंस तसं घरी जाणं देखील त्यांचं परमेश्वरा सुखरूप कर. प्रत्येकाचे येणाऱ्याचे मार्ग परमेश्वरा तू मोकळे कर. आणि या परमेश्वरा सुंदरशा वचनाद्वारे प्रभू प्रत्येकाचं तू अंतःकरण भरून गेले जाऊ नये. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू. त्या चुकी झाली असेल परमेश्वरा बोलण्या वागण्यात परमेश्वरा दैनिक कृपेने तू क्षमा करा आम्हाला. एवढी लहानशी नम्र विनंती धन्यात पाहणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केले म्हणून पितत आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकराचे नसते आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडू. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू रक्त तुझे. प्रभू येशू रक्त तुझे कर. आमेन. आमेन.